गुड मॉर्निंग फ्रेंड. केमिकल थर्मोडायनॅमिक ह्या चॅप्टरच्या ऑनलाईनमधला शेवटचा लेक्चर आज आपण पाहणार आहोत. आतापर्यंत आपले 7 लेक्चर झालेले आहेत. हे 8वं लेक्चर. आपण ऑफलाईन ह्या झालेल्या पॉईंट्सवरती रिव्हिजन घेणार आहोत आणि न्यूमेरिकल प्रॉब्लेमही सॉल्व करणार आहोत. पण थेरी आपल्याला ही ऑनलाईन कंप्लीट करायची आहे, म्हणून हा शेवटचा लेक्चर जरी तुमचं ऑफलाईन सुरू झालेलं असलं तरी हे शेवटचं लेक्चर असेल तुमचं ऑनलाईन ह्या वर्षासाठी. आत्ता तारीखसाठी पुढे सांगू नाही शकत काय कंडिशन आहे ते. होप सो असं कन्सिडर करू आपण की आपलं पुढे कॉलेज कंटिन्यू ही ऑफलाईन राहील आणि आपण प्रत्यक्ष भेटून आपला सिलेबस कंप्लीट करू. ओके. मागच्या तासाला आपण एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन आणि एन्थॅल्पी ऑफ कंबन्शन याच्या संदर्भामध्ये चर्चा केली. आज आपण बॉन्ड एन्थॅल्पी काय आहे याच्या संदर्भामध्ये डिस्कशन करू आणि पुढे कॅरी ऑन होऊ. बघा काय सांगितलं त्यांनी. बॉन्ड एन्थॅल्पी काय? बॉन्ड एन्थॅल्पी इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज व्हेन 1 मोल ऑफ बॉन्ड आर फॉर्म फ्रॉम आयसोलेटेड ॲटम्स इन द गॅसियस स्टेट. ओके. बघा बॉन्ड एन्थॅल्पी कशाला म्हटलं आहे की अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज व्हेन 1 मोल ऑफ बॉन्ड्स आर फॉर्म फ्रॉम इट्स आयसोलेटेड ॲटम्स इन द गॅसियस स्टेट. जे काही तुमचे गॅसियस ॲटम्स आहेत त्या गॅसियस ॲटम्सपासनं ज्यावेळेस तुमचं 1 मोल कंपाऊंड फॉर्म होत असताना त्याचे बॉन्ड फॉर्मेशन होते, त्याची अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होतो त्याला आपण बॉन्ड एन्थॅल्पी म्हणतो. किंवा आता बॉन्ड रिॲक्शन कॅरी ऑन होत असताना ह्या फक्त बॉन्ड फॉर्मेशन होतं अशातला भाग नाही, तर बॉन्ड ब्रेकसुद्धा होतात. तर मग त्या संदर्भामध्ये आपण इथं बघू. द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू डिसोशिएट 1 मोल ऑफ बॉन्ड प्रेझेंट बिहाइंड द ॲटम्स इन द गॅसियस मॉलिक्यूल. जो काही गॅसियस मॉलिक्यूल आहे ते गॅसियस मॉलिक्यूलमध्ये जे काही बॉन्ड आहे ते बॉन्ड डिसोशिएट होऊन त्यांचे जे काही ॲटम्समध्ये कन्व्हर्जन होतं त्यालासुद्धा आपण बॉन्ड एन्थॅल्पी म्हणणार आहोत. इट इज डिनोटेड बाय डेल्टा बॉन्ड H0 असं आपण त्याला म्हणू. 2 वेगवेगळ्या टर्म्स आहेत ह्या थर्मोडायनॅमिकमध्ये. त्या कोणत्या टर्म्स आहेत त्याचा आपण इथे विचार करू. 2 डिफरंट टर्म्स आर यूज इन थर्मोडायनॅमिक. 1 बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी अँड सेकंड इज मीन बॉन्ड एन्थॅल्पी. ओके. मीन एन्थॅल्पी और बॉन्ड एन्थॅल्पी असं आपण त्याला म्हणू. ठीक आहे. तर 1 बाय 1 आपण इथं डिस्कशन करू. लेट अस डिस्कस दिस टर्म्स विथ द रेफरन्स टू डायटॅमिक अँड पॉलिॲटॉमिक मॉलिक्युल्स. ओके. जे बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी आहे ती डायटॅमिक मॉलिक्युलच्या संदर्भामध्ये आपण इथं बघू आणि मीन बॉन्ड एन्थॅल्पी जी आहे ती पॉलिॲटॉमिक मॉलिक्युलच्या संदर्भामध्ये बघू. फॉर डायटॅमिक मॉलिक्युलसाठी काय आहेत बघा. तुमचा हायड्रोजन हा गॅस आहे. ह्या गॅसचं डिसोसिएशन होतं आहे. तुमचं डिसोसिएशन H2चं डिसोसिएशन होतं आहे. H2चं डिसोसिएशन हे 2 हायड्रोजन ॲटममध्ये होणार आहे. मग ही जी काही बॉन्ड एन्थॅल्पी असणार आहे ती बॉन्ड एन्थॅल्पी फॉर H2 इज इक्वल टू 135.0 किलोजूल पर मोल इतकी असणार आहे. आता बघा काय झालं इथं लक्षात घ्या. 1 मोल ऑफ dihydrogen gas are broken in that is dissociate during this enthalpy change is known as bond dissociation enthalpy. बॉन्डचं डिसोसिएशन झालेलं आहे, बॉन्ड डिसोशिएट झालेला आहे, तो सेपरेट झालेला आहे. जो काही हायड्रोजन गॅस आहे त्या हायड्रोजन गॅसचे मध्ये जो H2 मॉलिक्यूल आहे त्या H2 मॉलिक्यूलचं सेपरेशन झालेलं आहे H ॲटममध्ये. ठीक आहे. तर मग ही जी काही एन्थॅल्पी चेंज झालेली आहे ह्या एन्थॅल्पी चेंजला दिस चेंज इन एन्थॅल्पी इज नोन ॲज बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी असं आपण म्हणणार आहोत. ओके. आता काय सांगितलं त्यांनी बघा. द बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी इज द चेंज इन एन्थॅल्पी व्हेन 1 मोल ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. लक्षात घ्या काय सांगितलं त्यांनी. बॉन्ड कोणता वापरला ते शब्द कोणता वापरला आहे. 1 मोल ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड ऑफ गॅसियस कोव्हॅलंट कंपाऊंड इज ब्रोकन टू फॉर्म गॅसियस प्रॉडक्ट. जे काही तुमचं बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी काय सांगतील आपल्याला. ही जी काही एन्थॅल्पी चेंज होते तुमची ज्यावेळेस तुमचा 1 मोल कोव्हॅलंट
बॉन्ड आहे तो गॅसियस फॉर्ममध्ये असेल आणि तो ब्रेकडाऊन होईल, ब्रेकडाऊन होऊन तो गॅसियस प्रॉडक्ट फॉर्म करतो आहे, त्यावेळेस जी काही बॉन्ड एन्थाल्पी असेल त्याला आपण बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी म्हणणार. ओके. बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ ॲटमायझेशन इन केस ऑफ डायटॉमिक मॉलिक्यूल, इन केस ऑफ डायटॉमिक मॉलिक्यूल. ओके. हे जे बघा, हा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये लक्षात घ्या. हे जे काही आहे हा चेंज जो आहे हा चेंज कशा संदर्भामध्ये, डायटॉमिक मॉलिक्यूलच्या संदर्भामध्ये आहेत, नॉट फॉर द पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल. पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूलच्या संदर्भात काय आहे त्याचं आपण इथं डिस्कशन करू. ठीक आहे. फॉर पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी इज नॉट इक्वल टू एन्थाल्पी ऑफ ॲटमायझेशन. मी तुम्हाला आता सांगितलं की हे फक्त कशा संदर्भामध्ये आहे तुमचं बॉन्ड डिसोसिएशन, तर ते जे काही आहेत ते आहे फक्त डायटॉमिकच्या संदर्भामध्ये. पॉलिॲटॉमिकच्या संदर्भामध्ये आपण असं म्हणू शकणार नाही की बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी इज इक्वल टू बॉन्ड एन्थाल्पी ऑफ ॲटमायझेशन इज नॉट राईट. इट इज ट्रू ओनली इन केस ऑफ फॉर डायटॉमिक मॉलिक्यूल. डायटॉमिक मॉलिक्यूलच्या संदर्भामध्येच ती स्टेटमेंट योग्य राहील. ओके. आता इथं बघा, आपण इथं CH4 आहे, CH4चं डिसोसिएशन करतो आहे. CH4चं डिसोसिएशन केल्यानंतर इथं CH4 dissociate into carbon and 4 hydrogen atom where the enthalpy of atomization is 1665 किलोजूल पर मोल आहे. आता बघा, इन मिथेन, आता हे जे काही आहेत, जर आपण मिथेनचा विचार केला तर जे काही 4 बॉन्ड्स आहेत मिथेनचे ते हे कसे आयडेंटिकल आहेत, त्यांची बॉन्ड लेंथ सारखी आहे, त्यांचे बॉन्ड अँगल सारखे आहेत. ठीक आहे. बॉन्ड एनर्जी त्यांची सारखी असेल पण तरीसुद्धा बॉन्ड डिसोसिएशन हे त्यांचे डिफरंट असणार आहेत. हाऊएव्हर एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक इंडिव्हिज्युअल CH बॉन्ड इन इच सक्सेसिव्ह स्टफ डिफरंट. प्रत्येक स्टेपमध्ये त्यांचं जे काही बॉन्ड ब्रेक होतं आहे ते बॉन्ड म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी ही काय तुमची तिथं डिफरंट आहेत. आता डिफरंट काय येते ते आपण इथं बघू, कशी येते ते बघू. CH4 इट गिव्स CH3 प्लस EH ॲटम वेअर डेल्टा बॉन्ड एन्थाल्पी इज इक्वल टू 427 किलोजूल पर मोल आहे. आता ही जी काही पुढच्या स्टेपमध्ये आहे, पुढच्या स्टेपमध्ये ही बॉन्ड एन्थाल्पी चेंज झालेली असणार आहे, ती वाढलेली आहे. CH3 इट गिव्स CH2 प्लस H ॲटम. आता इथं बघा चेंज झालेली आहे, ती झाली तुमची 439 किलोजूल पर मोल. पुढच्या याच्यामध्ये अजून वाढलेली आहे. CH2 इट गिव्स CH प्लस EH, ही आहे तुमची 542 किलोजूल पर मोल आहे. मात्र पुन्हा ती कमी झालेली आहे, ती शेवटच्या स्टेपमध्ये CH इज इक्वल इट गिव्ज C प्लस EH इट गिव्ज 300, जी बॉन्ड एन्थाल्पी जी आहे त्यांच्यामध्ये ते आहे तुमचे 347 किलोजूल पर मोल. मग असं का झालं? ही सुरुवातीला वाढते, अजून वाढत जाते. इथं तुमचं जे काही तुम्ही सुरुवातीला जो काही बॉन्ड डिसोशिएट केला, तो बॉन्ड डिसोशिएट केल्यानंतर तुमचं तिथं कार्बोकॅटायन फॉर्म होतं आहे. इट इज स्टेबल. ओके. तो स्टेबल आहे. अजून तुमचं तिथं फॉर्म होतं आहे आणि नंतरच्या याच्यामध्ये तुम्हाला तिथं तो अनस्टॅबिलिटी येते, त्याच्यामुळे तो इझिली तिथं ब्रेक होऊन जाते, ते बॉन्ड तिथं ब्रेक होत आहेत. ओके. असं आपल्याला सांगता येणार याच्यामध्ये. मग याला आपण ही जी काही आहेत हे डिफरंट आहेत. ह्या डिफरंट बॉन्ड एन्थाल्पीज आहेत यांचं आपण ॲव्हरेज घेतो, त्याला मीन बॉन्ड एन्थाल्पी म्हणतो आपण याला. ओके. तर ही मीन बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय, तर मग यांचं सगळ्यांचं आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल आपल्याला. CH4 इट इज कॅल्क्युलेटेड ॲज डेल्टा CH H0 इज इक्वल टू 1/4 मल्टिप्लाय बाय डेल्टा ATM ॲटम H0 इज इक्वल टू 1/4 मल्टिप्लाय बाय ही जी काही व्हॅल्यू आहे किती ती 1665 किलोजूल पर मोल. मग यांचं जे असं आपण त्याचं हे करणार, मीन ॲव्हरेज करणार, त्यास ती काय तुमची 416 किलोजूल पर मोल इतकी येते ती. ओके. म्हणून आपण याला काय म्हणतो, मीन बॉन्ड एन्थाल्पी म्हणतो. ठीक आहे. आणि ती बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी म्हणजे जे काय तुमचं बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी तुमचे बॉन्ड डिसोसिएट होतात तिथं ॲव्हरेज आपण घेतो, म्हणून याला मेन बॉन्ड एन्थाल्पी म्हणतो. ओके.
ठीक आहे. वी कॅन कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ बॉन्ड एन्थॅल्पीज ॲज. आता इथं बघा, डेल्टा RH0 इज इक्वल टू समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्टंट मायनस समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ प्रॉडक्ट. आता इथं आपण याच्यामध्ये डेल्टा RH0 कॅल्क्युलेट ज्यावेळेस केला होता एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशनमध्ये किंवा एन्थॅल्पी ऑफ कंबन्शनमध्ये, तर तिथं म्हटलं होतं आपण इथं समेशन ऑफ कोएफिशियंट ऑफ जे काही तुमचं एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन असेल किंवा एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट असेल किंवा कंबन्शन असेल, तर आपण इथं प्रॉडक्ट आधी घेतला होता आणि नंतर रिॲक्टंट घेतलेला होता. तर इथं रिॲक्टंट आधी आहे बॉन्ड एन्थॅल्पीच्या संदर्भामध्ये आणि ह्या प्रॉडक्ट तुमचा नंतर आहेत. सो हे एक लक्षात घ्या, याच्यामध्ये हा डिफरन्स लक्षात घ्या. ठीक आहे. थर्मोकेमिकल इक्वेशन कशाला म्हणायचं की जे काही तुमचं बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे, अ बॅलन्स केमिकल इक्वेशन टुगेदर विथ द व्हॅल्यू ऑफ इट्स डेल्टा FH0 इज कॉल्ड थर्मोकेमिकल इक्वेशन. जे काही तुमचं बॅलन्स इक्वेशन आहे, ते बॅलन्स इक्वेशन कशासोबत आहे, तुमचं डेल्टा FH0 सोबत आहे, त्याला आपण केमिकल इक्वेशन म्हणणार. आता एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये लिक्विड इथेनॉल आहे, त्याचं आपण कंबन्शन करतो आहे. कंबन्शन करून त्याच्यापासून आपल्याला CO2 आणि H2O फॉर्म होत आहेत. मग आता एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ इथेनॉल, लिक्विड इथेनॉल इज इक्वल टू मायनस 1367 किलोजूल पर मोल इतकं दिलेलं आहे ते डेल्टा आर. आता हे इक्वेशन काय देते तुम्हाला की दिस इक्वेशन गिव्ज द डिस्क्रिप्शन अबाउट द कंबन्शन ऑफ लिक्विड इथेनॉल, त्याचं कंबन्शनचं ते आपल्याला इन्फॉर्मेशन देते. मग आता हे इक्वेशन जे आहे ते इक्वेशनला आपण कसं करतो, आता आपण इथं पर मोल हा शब्द वापरलेला आहे, पर मोल हा शब्द वापरलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये दोन मुद्दे तुमचे येतात इथं लक्षात घ्या. एक बघा, कोएफिशियंट इन बॅलन्स थर्मोकेमिकल इक्वेशन रेफर टू नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट इन्व्हॉल्व इन द रिॲक्शन. जे काही तुमचं कोएफिशियंट आहेत तर बॅलन्स थर्मोकेमिकल इक्वेशनमध्ये, तो रेफर करतो तुमचं नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट रिस्पेक्टेड प्रॉडक्ट अँड रिॲक्टन्स इन दॅट रिॲक्शन विच इज इन्व्हॉल्व्ड. ओके. सेकंड काय सांगितलं त्यांनी बघा, फिजिकल स्टेट्स ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट्स आर स्पेसिफाईड बाय S for solid, L for liquid, G for gas, AQ for aqueous. Okay. Delta RH0 value refer to physical state of substance, those appear in equation. हे आवश्यक आहेत, मेन्शन करणं गरजेचं आहे. तुमचे फिजिकल स्टेट तो कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये आहे, ते स्टँडर्ड फिजिकल स्टेट त्याची ती असणार आहे. ठीक आहे. When a chemical reaction is reversed, the value of RH0 is reversed in sign. आता ही जे व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुमची रिव्हर्स होणार आहे जर रिॲक्शन तुमची ही रिव्हर्स झाली. रिव्हर्स जर तुम्ही लिहिली, जर तुमचं प्रॉडक्ट आहे तो रिॲक्टन झाला आणि रिॲक्टन झाला तो प्रॉडक्ट झाला, त्यावेळेस तुमची ही व्हॅल्यू रिव्हर्स असणार आहे. एक्झाम्पल बघू आपण इथं, N2 प्लस थ्राइस H2 इट गिव्स NH3. आता इथं डेल्टा RH0 काय तुमचं -91.8 किलोजूल पर मोल. इफ वी डिसोसिएट द अमोनिया, जर आपण अमोनिया डिसोसिएट केला तर डिसोसिएट केल्यानंतर त्याचं आपल्याला काय भेटतं आहे, N2 प्लस थ्राइस H2 भेटतं आहे. मग जी काही डेल्टा RH0 असणार आहे ती डेल्टा RH0 हे 91.8 किलोजूल पर मोल इतकी असणार आहे. ती रिव्हर्स झालेली तुमची इथं. ठीक आहे. एक्झॅक्ट रिव्हर्स झालेली आहे ती, काहीच फरक नाही. फक्त जशी आपण रिॲक्शन रिव्हर्स रिॲक्शन लिहिली तसं हे डेल्टा RH0ची व्हॅल्यूसुद्धा आपण काय केली तर रिव्हर्स केलेली आहेत. मॅग्निट्यूड सेम आहेत, फक्त साईन तुमचा अपोजिट साईन झालेला आहे. ओके. द न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ delta RH0 refer the number of moles of substance specified by equation. Okay. The standard enthalpy change काय तुमचा डेल्टा RH0 असं आहे. तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते कॅल्क्युलेशनच्या संदर्भामध्ये आपण इथं बघू. बघा, रिॲक्शन दिली तुम्हाला तर Fe2O3 प्लस थ्राइस H2 इट कन्वर्ट इंटू ट्वाइस Fe प्लस थ्राइस H2. प्रत्येक जो काही आहे तो त्यांच्या जे काही स्टँडर्ड आहेत ते फिजिकल स्टेट आहेत ते फिजिकल स्टेट दाखवत आहेत. जसं Fe2O गॅसियस स्टेटमध्ये आहे, H2 गॅसियस स्टेटमध्ये आहेत,
Fe2O3 is in solid state, while H2 in gaseous state. The product Fe in is solid state, while the product H2O is in liquid state. मग याचा डेल्टा RH0 काय आहे? आता इक्वेशन जे काही त्याच्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. डेल्टा FH0 ऑफ H2 इज इक्वल टू -285.83 किलोजूल पर मोल आहे. अजून दिलेली इन्फॉर्मेशन, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ डेल्टा H0 ऑफ Fe2O3 इज इक्वल टू -824.2 किलोजूल पर मोल इतकी दिलेली आहे. ओके. एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe0, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2 इज 0. फ्री स्टेटमध्ये आहे, फ्री ॲटम असेल किंवा फ्री स्टेटमध्ये असेल तर एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन त्यांची काय कन्सिडर करतो आपण इथं? 0 कन्सिडर करतो. ओके. सो हे कॅल्क्युलेशन आपल्याला डेल्टा RH0 कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेलं आहे, म्हणजेच काय आपल्याला डेल्टा RH0 इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ डेल्टा RH0 इज इक्वल टू समेशन ऑफ कोएफिशियंट ऑफ एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट्स मायनस समेशन ऑफ बी कोएफिशियंट एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट. ओके. मग इथं रिॲक्टंट तुमचं काय आहे? इथं रिॲक्टंट काय तुमचं? तर हे रिॲक्टंट आहे आणि हे प्रॉडक्ट आहे. मग इथं डेल्टा RH0, एक मिनटं, डेल्टा RH0 इज इक्वल टू काय येईल तिथं? जर आपण इथं रिॲक्शनचा विचार केला तर रिॲक्शनचा विचार करता आपल्याला इथं जो काही प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट आहे Fe झालेला आहे. तो 2Fe प्लस थ्राईस इंटू H2 मायनस इथे Fe2O3 प्लस 3 मल्टिप्लाय बाय Fe. ओके. यांचे व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर बघा, यांचे व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर ती काय येतात तुमची व्हॅल्यू? त्यांच्या व्हॅल्यू काय येतात? डेल्टा RH0 1, आपल्याला याला पण 1 कन्सिडर करावं येतं. 2 मल्टिप्लाय बाय 0. इथं 2 याच्यासाठी आपण काय घेतलं आहे? 2 मल्टिप्लाय बाय 0 घेतलेलं आहे. 2 आहे, पण हे एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन त्याचं काय 0 आहे म्हणून 0 घेतलं आहे. 3 इंटू H2 होतं, तर H2Oचं काय तुमचं इथं 285.83 किलोजूल पर मोल आहे. त्याला 3ने मल्टिप्लाय करणार आपण इथं. Fe2O3 प्लस 3 इंटू Feचं 0 येईल. सो ती व्हॅल्यू आपण तिथं पुटअप केलेली आहेत. तर ती काही इक्वेशन केल्यानंतर काय तर तुमचं हे कॅल्क्युलेशन केलं जातं. नंतर 3 मल्टिप्लाय बाय -285.83 मायनस 824.2. आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि यांचं आता हे मायनस प्लस होईल. तुमचं इक्वेशन तुमचं येईल ते -857.5 प्लस 824.2 विच इज इक्वल टू -33.3 किलोजूल पर मोल. आता किलोजूल पर मोल आहे. ओके. याचाही आपल्याला इथं विचार करावा लागेल. किलोजूल पर मोल आहे याच्या संदर्भामध्ये, तर ते आपण इथं विचारात घेऊ. ते काय आहे ते बघा. आता आपण ही रिॲक्शन बघा काय सांगितलं त्यांनी. अकॉर्डिंग टू डेफिनेशन डेल्टा RH0 इज एक्सप्रेस ॲज किलोजूल पर मोल, दॅट इज पर मोल ऑफ द रिॲक्शन. ओके. आता मग बॅलन्स रिॲक्वेशन काय होतं तुमचं इथं? तर तिथं तुमचं टॉयस Fe फॉर्म झालेला आहे. इथं Fe फक्त आपण 1 मोलचा विचार करू. हा Fe2O3
प्लस 3/2 H2 इट गिव्स 1 Fe ॲटम प्लस 3/2 H2O. जी काही रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनला पण काय करते तर त्यांचं 1 मोलसाठी त्याचं कन्वर्जन करतात. जी आधीची रिॲक्शन होती त्याचं 1 मोलसाठी कन्वर्जन करतात. इक्वेशनही तसंच येईल त्याच्यासाठी. डेल्टा RH0 ह्या 2 आलं तुमचं. जे व्हॅल्यू आहेत त्या ॲज इट इज आपण पुटअप करतो आहे. फक्त कोइफिशियंट देतं, तुमचं कोइफिशियंट इथं चेंज होतं आहे. कोइफिशियंट चेंज झाल्यानंतर जे काही व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू सेम आहेत. फक्त कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते चेंज होतं आहे तुमचं. ते मल्टिप्लिकेशन चेंज झाल्यानंतर तुमचे ते ॲन्सर फायनल ॲन्सर येते तुमचं -16.6 किलोजूल पर मोल. आता हे हाफ आहे तुमच्या पहिल्याच्यापेक्षा. त्याच्यामध्ये तुमचं जे की एफीचे 2 ॲटम फॉर्म झाले होते, इथे एकच ॲटम फॉर्म होत आहेत. म्हणजे एक मॉलिक्यूल मोल फॉर्म झाले, इथं 2 मोल फॉर्म झालेले आहेत. तर त्या पद्धतीने हे इक्वेशन आहेत. ओके, म्हणजे हे इंडिकेट करतात की ही जी की प्रॉपर्टी आहे तुमची ती कोणती प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. ओके, पुढे हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन हा मुद्दा आहे. बघा काय स्टेटमेंट आहे याच्या संदर्भामध्ये. तर बघा, एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन इनिशियल स्टेट ऑफ रिॲक्टंट अँड फायनल स्टेट ऑफ प्रॉडक्ट अँड इंडिपेंडंट ऑफ द पाथ फॉलोड बाय रिॲक्शन. आणि काय सांगितलं की एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन हे तुमची इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवरती डिपेंड करते. ती म्हणजे दॅट इज इट इज अ स्टेट फंक्शन नॉट अ पाथ फंक्शन असं त्याचं म्हणणं आहे. ओके, ऑर काय सांगितलं, ओव्हरऑल चेंज इन एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू समेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ चेंज ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप इन द रिॲक्शन. जे प्रत्येक स्टेपमधलं जे काही तुमचं एन्थॅल्पी चेंज आहे त्यांचं समेशन आपण इथं जर केलं तर ते तुमचं एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन येणार आहे. किंवा ऑर एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज द सेम वेदर इट कॅरीड आउट इन अ सिंगल स्टेप ऑर नंबर ऑफ स्टेप. ते तुम्ही मल्टिपल स्टेपमध्ये कॅरीड ऑन करा रिॲक्शन किंवा 1 स्टेपमध्ये कॅरीड ऑन करा, त्याचं जे काही एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन आहे ती मात्र चेंज होणार नाही. यालाच आपण काय म्हणतो, हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. ओके, बघा ग्राफाईड आहे. ग्राफाईडचं आपण ऑक्सिडेशन करतो आहे, कार्बन मोनॉक्साईड फॉर्म करतो आहे. त्याच्यासाठी एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन काय आहे याचा विचार करू आपण. तर आता जर आपण इथं प्रॅक्टिकली जर विचार केलं तर हे फॉर्म होणं पॉसिबल नाही आहे. बरोबर आहे, कारण कार्बनला जेव्हा तुम्ही कार्बनचं ऑक्सिडेशन करणार तुम्ही, तर कार्बनचं ऑक्सिडेशन करत असताना फक्त कार्बन मोनॉक्साईड फॉर्म होणार नाही, तर त्याच्यासोबत कार्बन डायऑक्साईडही फॉर्म होतं. त्याच्यामुळे प्रॅक्टिकली ही कॅल्क्युलेशन करणं तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशन करणं फॉर्म नाही शक्य नाहीत. मग आपण ह्या हेज लॉच्या मदतीने हे कॅल्क्युलेशन जे ते सहज करू शकतो. ओके, काय सांगितलं त्यांना, बघा हिअर इट इज इम्पॉसिबल टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू डेल्टा RH0 फॉर CO डायरेक्टली because CO2 also produced during the reaction, but it can be calculated with the help of His law as. बघा डाटा दिलेला आपल्याला, त्यांनी काय डाटा दिलेला आहे, कार्बन ग्राफाईड आहे, ग्राफाईड फॉर्ममध्ये आहे, त्याचं ऑक्सिडेशन होतं आहे, CO2 आपल्याला भेटतो आहे. त्याच्यासाठी डेल्टा RH0 दिलेला आहे तुम्हाला -393.5 किलोजूल पर मोल दिलेला आहे. त्याच्यानंतर कार्बन मोनॉक्साईड आहे, त्या कार्बन मोनॉक्साईडचं ऑक्सिडेशन होतं आहे. ते ऑक्सिडेशन झाल्यानंतर तुम्हाला CO2 फॉर्म होत आहेत. इथेही तुमचं CO2 फॉर्म होतं आहे. डेल्टा RH0 तो दिलेला आहे तुम्हाला -283 किलोजूल पर मोल दिलेला आहे. आता हेज लॉच्या मदतीने याच्यासाठी आपण डेल्टा RH0 कॅल्क्युलेट करू शकतो. कसं कॅल्क्युलेट करू शकतो बघा, आपल्याला काय पाहिजे, 1 मोल CO भेटायला पाहिजे ॲज अ प्रॉडक्ट. पण इथं जे काही गिवन डाटा आहे तर गिवन डाटामध्ये तो रिॲक्टन आहेत. इथं हा गिवन डाटामध्ये काय रिॲक्टन, आपल्याला हा प्रॉडक्ट साईडला पाहिजे. म्हणजे जे काही इक्वेशन नंबर 2 आहे या इक्वेशन नंबर 2ला आपण रिव्हर्स करू आणि रिव्हर्स केल्यानंतर ही जी काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यूसुद्धा तुमची रिव्हर्स होणार आहे, ज्यात आपण इक्वेशन बघितलं त्या इक्वेशननुसार. ओके, सो तुमचं इक्वेशन 2 याला रिअरेंज केल्यानंतर इक्वेशन येते CO2 डिकम्पोजिशन इंटू CO अँड 1/2 O2 where delta RH0 is equal to plus 283.0 किलोजूल पर मोल आहे. म्हणजे आपण सेकंड इक्वेशनला रिव्हर्स केलेलं आहे. मग आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 जर आपण इथं विचार केला, इक्वेशन 1 and 2चा जर विचार केला तर हा डेल्टा आपला CO2 कॅन्सल होतो, हा CO2 कॅन्सल होतो. ओके, हा
O2 जो आहे हा O2 कॅन्सल होतो आहे, हा O2 कॅन्सल होऊन इथं हा O2 तुमचा शिल्लक राहतो आहे. ठीक आहे. आणि जर आपण वरची रिॲक्शन बघितली तर ते वरची रिॲक्शन बघा. मग आता प्रॉडक्ट आपण जर इथं बघितलं तर कार्बन प्लस 1/2 O2 इट गिव्स कार्बन मोनॉक्साईड. आणि इथं यांच्यातला डिफरन्स जो आहे तो डिफरन्ससुद्धा आपल्याला घ्यावा लागणार आहे. तो काय तर तुमचा -110.5 किलो जूल पर मोल इतके येईल तो. ओके, ठीक आहे. बघू आपण ते कॅल्क्युलेशन. बघा, नाव ॲडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट. बघा, कार्बन ग्राफाईट फॉर्ममध्ये O2 इट गिव्स CO2. म्हणजे जे तुमचे जे काही आहेत जे पहिलं इक्वेशन आहे ते. सेकंड थर्ड इक्वेशन जे आपण रिअरेंज केलं ते इक्वेशन आहेत CO2 प्लस इट गिव्स CO प्लस 1/2 O2. इथं तुमचं डेल्टा RH0 काय तुमचं तो 283.0 किलो जूल पर मोल आहे. ओके, यांचं आपण ज्या सबस्ट्रॅक्शन करतो ते सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर जी व्हॅल्यू येते ती बघा काय, कार्बन प्लस ओके इथं टाईप मिस्टेक झालेली आहे. इथं काय पाहिजे तुमचं 1/2 O2 पाहिजे. ओके, ठीक आहे. इट गिव्स कार्बन मोनॉक्साईड आणि ती काही व्हॅल्यू किती आली व्हॅल्यू तुमची ती -110.5 किलो जूल पर मोल किती येते व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे आपण रिॲक्शन कन्सिडर करू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो. म्हणजेच काय कन्सिडरेशन आपण इथं जर कन्सिडर केलं तर लक्षात येतं आपल्याला की एचं कन्वर्जन सीमध्ये होते, त्यास डेल्टा RH0 जो असेल तोच तुमचा प्रत्येक स्टेपमध्ये असणार आहे. अशा पद्धतीने ते कॅल्क्युलेशन आपण इथं करू शकतो. ओके, मग आता याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत. ॲप्लिकेशन काय हेज लॉचे तर फॉर डिटर्मिनेशन ऑफ एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ दोज कंपाउंड्स विच कॅनॉट बी प्रिपेअर डायरेक्टली फ्रॉम द एलिमेंट इझिली युझिंग एन्थॅल्पी ऑफ कंबन्शन कंपाऊंड. आता जसं आपण हे कॅल्क्युलेट केलं तसं. फॉर डिटर्मिनेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ एक्स्ट्रीमली स्लो रिॲक्शन, ज्या स्लो रिॲक्शन आहे त्यांची एन्थॅल्पी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर द डिटर्मिनेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वन ॲलोट्रॉपिक फॉर्म टू अनदर ॲलोट्रॉपिक फॉर्म. एका ॲलोट्रॉपिक फॉर्ममधून दुसऱ्या ॲलोट्रॉपिक फॉर्ममध्ये जर रिॲक्शन तुमचं होत असेल कन्वर्जन तर त्याची आपण एन्थॅल्पी इथं कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर डिटर्मिनेशन ऑफ बॉन्ड एनर्जी किंवा म्हणजे बॉन्ड एन्थॅल्पी आपण इथं कॅल्क्युलेट करू शकतो. रेझोनन्स एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो आणि लॅटिस एनर्जीसुद्धा आपण इथं कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, ही थिअरी आहे. ही थिअरी आपली संपलेली आहे. आपण जे काही न्यूमेरिकल आहेत ते ऑफलाईन बघणार आहोत. हॅव अ नाईस डे.